आमचे हांगा 3 कवाथे उडयल्या, 4 कवाथे उडयल्या. कितली वर्सां जाली तुळशी कवाथे लावन? कवाथे लावन आमकां 20 वर्सां जाली आतां. आं. 20 वर्सां जाले कवाथे लावन. हत्ती केन्ना आयलो तुमच्या बागायतीन? राती येयला. राती येयला. हय राती येयला. आणि कितले 4 कवाथे उडयला? 4 कवाथे उडयल्या माझे. हे पळोवंक शकता तुम्ही तुळशीदास शिरोडकर तामोशाच्यान त्याचे 4 लाखते कवाथे राती ओमकार हत्तीन उडयला. हे कवाथे लावपाक मेहनत घेवपाक ताका सादारण 20 वर्सां लागली आणि 20 वर्सांनी लागपाक येयल्ले कवाथे राती हत्तीन मुळा सकट उडयला. हे पळोवंक शकता मुळा सकट उडयला. हे आतां शेतकऱ्यांच्या नुकसानाक वाली कोण? सरकार काय हांगा गांभीर्यान लक्ष दिना. आता 1 वर्स जालें हत्ती 3 म्हयन्यांनी हांगा येवन नुकसान करता. तर हे शेतकरी बिचारे करपाचें कितें? लास्ट टायम नुकसानी सुद्दां मेळोंक ना तांकां. इतली नुकसानी मेळोंक ना जितली जाल्या नुकसानी तितली. पयशे घेवन कितें करपाचें? 20 वर्साचे कवाथे माड जर उडयता बागायती उडयता त्या पयशांक कितें करता? पयशे आयज घेतले फाल्यां काबार जाले. हे आयुश्यभराची कमाई तेंची ही अशी पिड्ड्यार जाता. तर हे प्रशासन आमचे गोवा सरकारचे कांयच लक्ष दिना हे कडेन. तर ह्या शेतकऱ्यांची मागणी आसा की आमच्या गोवा सरकारान ह्या हत्तीचो बंदोबस्त बेगिनात बेगीन करचो. माझं नाव सुबोधिनी बुधाजी परब. मी हाऊस वाईफ. मी शेती करून पोट भरतं. आणि माझं काय ना, मी स्वतः ऍग्रिकल्चरचे कवाथे न्हू पंचायतीचे न्हू ह्याचे न्हू मी स्वतः इकते हाडून हे कवाथे लायले. हेतूर मी काम केलं 8-9 वर्सां आता 10 वर्सां. आणि हे 10 वर्सां मी वावरान कवाथे केले जाल्यार आता ते हत्ती इलो. हत्ती बरोबर 2 जण इल्ले. त्यांच्या हातीत फक्त 1 लिटराची बाटली तेलाची आणि त्या बाटलेन त्या हत्तीक ते कशे धावडायतले. आणि तो काय जायना धावडायला परतून मागीर मी कपडे हाडले, 2 टायर हाडले आणि मी टायर ते हाडले आणि मी आग घालून माझ्या चेड्यांनी दोघांनी आणि ते दोघे जाण आणि लोक असले पण लोक लांब पण आमुळलो परतून येता. हेचेर लोकांनी काय करूचं? आम्ही गरिबांनी लोकांनी काय खावचं हेतून? आता गव्हर्नमेंट दितलो ना न्हू 1000 2000 जावं 10000 दीत. पण आमकां फाल्यां तर हे फुटलेले कवाथे हे लागलेले एका वर्साक आमकां 40,000 उत्पन्न. हे आता 8 कवाथ्यांनी काय करपाचं आम्ही? त्याच्याकडे ते भुरग्यांक धाडलेले बगडिवटे त्यांच्याकडे काहीतरी पण अवेलेबल जाया न्हू. त्यांचो जीव न्हू. तांकां मारती जाल्यार ते खंय वयतले? त्यांच्या हातीन कांयच ना. तसले हेनी ते एदे व्हडले हत्तीक ते कशे धावडायतले? कितल्यांक इलो तो राती अंदाज? अंदाज 9:30 त्या सायडीन येतलो. हय 12 बीन असो पावलो तो. 12 उपरांत. पण लोकांचेही केल्या. पण माझा इतके स्वतःचा केला म्हाका लागता. बाकी जगांचा म्हाका पडलेला ना. गेल्या वर्सात हय तो येयल्लो ते 2 कवाथे उडयले. पंचायतीन कोणी जेन भोवंक ना. पंचायतीक पत्रिका दिवंक जाय आसली ती मी दिवंक ना. तर पहिली मेन आसा गावान काय जाता जाल्यार तांकां पहिली पत्रिका सांगूंक जाय. हो ती मी सांगूंक ना म्हणून तेंच्यानी येवन भोवंक ना जावं कांयच हें करूंक ना. आता कोण एग्रीकल्चरचे इले ऑफिसर बी कोणच अजून येवंक ना. ना. कोणाकच पडलेला ना. आमच्या गरीब लोकांचा हेंका कोणाक पडलेला ना. जर तांकां खंय तरी काय खावपाचा थंय तांकां मेळटा वयता. आणि कोणाकच हय कोणाचोच पडलेला ना. पण ह्या आमच्या सारख्या गरीब लोकांनी विधवा लोकांनी हेंच्यांनी काय करूचा आनी खंय वयचा? कोणाकडे वयचा? गेल्लो काय लागीं धरचो ना. कित्याक तांकां सगळ्यांक ह्या अवेलेबल आहा. हे काय तर परिस्थिती बघून त्यांचे निर्णय असतात प्रत्येकाचे. खंय वाचतो खंयच्या ऑफिसान चल, खंयच्या पंचायतीन चल, खंयच्या मिनिस्टर कोणाकडे वाच. गरीब सरीबाक कोण मानन नाही. आणि आम्ही गरीब जर असला करून गेलो शेती करा ह्या करा काय करा आणि काय खाया करा काय ह्या केला हे त्याचो परिणाम खावचा काय आम्ही? जगाची कशी? आणि ह्या आमचेर बघतलो केव्हा कोण? गव्हर्नमेंट जावं लोकांचेर गरिबा लोकांचेर लक्ष दवरतलो केव्हा? आणि आमच्या सारखी बोली काय तर सुबेस असं तर तसं हे मिटिंगेक वयता. अरे तुमका 100दा तुमच्या पायाकडे गेलं तुमच्याकडे काय एका 10 पैशाचं तुमच्याकडे काम जायना. आमच्या सारखे आम्ही काम हे सांडून तुमच्या दारार वयतू कित्याक आमच्या खातीर भुरग्यांक पेज पाणी लागांक जाय. माझो आता भुरगो तो 6 महिने जाले बेकार आहा. सगळ्यांच्या पायांकडे गेले. एका कोणाक 5 रुपयाचं काम लावची ऐपत ना हेंका. आता कवाथे केन्ना लायले तुम्ही? 8 वर्षाची 8 वर्षाची मेहनत. ओके. 8-9 वर्षाची मेहनत माझी. मी पंप हाडून हतीसर होणको काढून लायलो. ही ह्या मला कंपाऊंड बांधलो जाल्यार सुद्धा हे आता असं झालं खावच्या वखदार. ओके. तर आज 3 वर्सां जाली आरो नक्की ह्या लोकांची अशी येऊन आमची अशी नुकसानी करता. आता तो घरात बेगीन येवपाक लागलो. लोकांचे 4-4 वर्साचे कवाथे सुद्धा आडवे पाडून तो मोठी नुकसान करता. खूप नुकसान झालेली हा. हे नुकसान भरपाई गव्हर्नमेंट दिते म्हणटा पण ठीक आहे आमकां 2 वर्साची मेळांक ना कोणाक अजून.
आणि ह्याच्या पुढे मेळी न्हू ते नुकसान भरपाई तर हे 4 वर्षाचे कवाते ते परत जावपाक कितको हे आसा. आणि ह्या कवात्यांची ह्या करून हाडलं. आधी पहिलीच सरकारान माझी मागणी इतकी असा की हत्तीचो पहिली सारखोच बंदोबस्त करपाचो की परत तो आणि आता येऊंक जाय सर. ही आमची रिक्वेस्ट आहा त्यांना सगळ्या गावाच्या वतीन मी सांगतोय की ते सगळ्या गावानं आता पयर काल उगया त्यांनी हे केली तामोशा केली आणि आज वर्षान ह्या त्यांनी सगळं आज उडयलेला हा सगळ्यांचा. आज 2 वर्सां तो येऊन वयता. आज हे पावटी तर काय ना डायरेक्ट आमच्या घर पावळे कजिलो आणि कवा ते 4-5 कोणाचे दुसऱ्याचे कोणाचे निवडे. तसं रात्र 12:30 जायसर आम्ही त्याच्या खातीर जागरण केलं. जागेर खंय जाता तो बघू. हे वाटेन का आम्ही ज्या प्लॉटाला माझा प्लॉट नंबर जायला जावं लागे सांग रे तू. माझो प्लॉट नंबर 217-9. ह्याच्यात मी ते कवाते आणि भोपळी आणि केळी लायल्ले आहोत. सगळं कंप्लीट केले आणि सपाट केले आहोत. तेव्हा माझी आणि पुतणीचे जे नको पुतणीचे नको. सरकारान काय करचे अशें दिसता तुमका? शेतकरी प्रत्यक्ष पळून बघूचे आणि किती आमका दितायला दिवपाचे आणि किती करतलो. सरकार परेशान बनत ना आमचे. हे आस्तावर पणजे बसतात आणि आमका सांगता अमुक तमुक करा म्हणून पंचायतीत वतात. ऍग्रिकल्चर गेले तर तुम्ही किती करा तुमका सबसिडी आणतात. तुमका ती बँक आम्ही सांगता बँक आमका पैसे दिना कर्ज दिना सांगता तसे. ते आमच्याकडे गॅरंटी मागता. गव्हर्नमेंट सांगता आमका तुमका असे मिळतात तसे मिळतात. खंय काय मिळतात कायच मिळाना. नमस्कार, सध्या आम्ही तोरसे हरिजनवाडा परिसरात आहोत. शेटीवाडा हरिजनवाडा आणि शेटीवाडा या परिसरात काल रात्रीपासून ओंकार हत्तीने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांचे कवाते म्हणा किंवा केळींची झाडे नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे. रस्त्यावर एक वाहन होते, 4 चाकी वाहन, त्याचा मुख्य दिवाही फोडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ओंकार हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी काल रात्री 12पर्यंत 2 वन खात्याचे कर्मचारी सोबत होते. त्यांच्याकडे या ओंकार हत्तीला हटवण्यासाठी किंवा त्याचा पाठलाग करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीच यंत्रणा नसल्यामुळे त्यांचाही नाईलाज झालेला आहे. सरकारने या ओंकार हत्तीचा त्वरित बंदोबस्त करावा आणि ज्या शेतकऱ्यांची बागायती या ठिकाणी नष्ट केलेली आहे त्या शेतकऱ्यांची लवकरात लवकर भेट घेऊन त्यांना जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर.